लग्नाची वेडी या मालिकेमध्ये पुढील येणाऱ्या भागात आपल्याला असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे की साळुंकेबाईच्या आईला किडनॅप करून सिंधूने साळुंकेबाईला सत्य बोलवण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं। इकडे ते कॉलेजमध्ये येतात त्यावेळी शकुंतलाबाई ही राजश्रीच्या कागदपत्रांवर सही करत असते आणि म्हणते की आता राजश्रीला या मी कॉलेजमधनं काढत आहे असं त्या बोलल्यानंतर त्या ठिकाणी साळुंके मॅडम येतात आणि त्या शकुंतलाबाईला म्हणतात, थांबा, मी जे काय सांगते ते ऐका। त्यानंतर त्या मॅडम सांगतात की या चिठ्ठ्या ज्या होत्या राजश्रीच्या पर्समध्ये त्या सर्व मी ठेवलेल्या होत्या। तेव्हा सिंधू ही त्या मॅडमकडे बघू लागते। त्यानंतर सिंधू त्या मॅडमांना विचारते की तुम्हाला हे करायला कोणी सांगितलं? तेव्हा ती मॅडम सांगते की माझ्याकडे एक बाई आलेली होती, तिने चेहरा झाकलेला होता परंतु ती व्हीलचेअरवर बसून आलेली होती। त्यानंतर सिंधूच्या लगेच डोक्यामध्ये चक्र फिरते की व्हीलचेअरवरती मधुताईंशिवाय कोणीच बसू शकत नाही। तेव्हा आता आपल्याला फक्त आता मधुताईंचं टार्गेट ठेवायचं आहे। इकडे राजश्री रत्नाकर आणि रुक्मिणी या दोघांनी टॉर्चर केल्यामुळे ती घर सोडून जाण्याचा निर्णय करते। ती कारण म्हणते की या घरामध्ये रोजचे टोमणे ऐकण्यापेक्षा आपण या घरातनं दूर गेलेलं बरं। ती सिंधूच्या नावाने पत्र लिहून ठेवते आणि सिंधूला सांगते की सिंधू, मी तुझ्यासारखी नाही आणि रोजच्या संकटांना मी काही सामोरं जाऊ शकत नाही, ती ताकद फक्त तुझ्यामध्ये आहे। तेव्हा सिंधू, तू हे पत्र वाचशील तेव्हा मी खूप दूर गेलेली असणार आहे। ती आपली बॅग घेते आणि जाऊ लागते। मात्र घरातील सर्वजण तिच्याकडे बघत असतात। रुक्मिणी आहे त्याच जोरात विचारते की राजश्री कुठं चालली आहे? तेव्हा राजश्री सांगते की मी आता हे घर सोडून जात आहे। मग मात्र घरातले सर्वजण हे राजश्रीकडे बघू लागतात आणि म्हणतात की तुझी सिंधू कुठे गेली, तुला निर्दोष साबित करण्यासाठी। त्यानंतर सिंधू ही घरामध्ये येते आणि सांगते की आई, तुम्हाला जो गुन्हा लावलेला आहे तो मी निर्दोष केलेला आहे। आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आणि तुम्ही पुन्हा तुमचं कॉलेज करू शकतात। परंतु राजश्री या गोष्टीला तयार होते की नाही हे पाहणे फार रंजक आहे। असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।